शाळेच्या डब्याचा 5वा एपिसोड. लहान सुट्टी आणि मोठी सुट्टीसाठी आपण अगदी पटकन होणारा स्वयंपाक केलाय. असेच आपण बरेच एपिसोड्स करतोय आणि यामध्ये आपण पौष्टिक, मुलांना आवडणारे, घरातल्या साहित्यात पटकन होणारे पदार्थ करतोय. तर हे सिरीज तुम्हाला कंटिन्यू बघायची तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये #सरिताज किचन असं लिहा. नमस्कार. सरिताज होम किचनच्या शाळेच्या डब्याच्या 5व्या एपिसोडमध्ये आपण करणार आहोत मस्त असा भेंडी फ्राय, जो करायला सोपा आहे. रात्री भेंडी चिरून ठेवली की अगदी पटकन होतो. आणि आपण करणार आहोत मूग आणि ज्वारीचं धिरडं, जे मुलांना आवडेल सुद्धा आणि पौष्टिक पण आहे. चला करूया. तर पहिल्यांदा आपण भेंडी फ्राय करूया. तर भेंडी खरं तर करताना वेळ कुठं जास्त जातो माहिती का? ते चिकट असते म्हणून भाजण्यामध्ये. म्हणून काय करायचं, सरळ रात्री भेंडी स्वच्छ धुवायची, चाळणीवर तशीच उघडी ठेवायची, म्हणजे ती आपोआप वाळली पण जाते. पाहिजे तर तुम्ही रात्रीच तिला पुसून घ्या आणि चिरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. भेंडीचा चिकटपणा लवकर निघून जातो जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा. त्यामुळं मी ही भेंडी काय केली, स्वच्छ धुतली, एक 7 वाजता धुतली, संध्याकाळी चांगली पुसून घेतली आणि रात्री झोपायच्या आधी त्याला चिरून फ्रीजमध्ये ठेवून दिलं, म्हणजे आता भाजल्यावर जास्त चिकटपणा येणार नाही. तर आता पहिल्यांदा आपण भेंडी फ्रायचा एक मसाला करतोय. तर हे बघा, भेंडीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता मसाला करायचा आहे. तर इथं मी 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतलेत, भाजलेले शेंगदाणे आहेत. मिक्सरमध्ये घेऊ, त्यामध्येच घालूया लसूण 10 ते 12 पाकळ्या, 2 ते 3 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा खीस. त्याचसोबत आपण घालूया यामध्ये अर्धा चमचा जिरं, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड आणि थोडासा किचन किंग मसाला, साधारण अर्धा ते 1 चमचा, किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला यात घातला तरी चालेल. पाणी न घालता याला जाडसर वाटूया. तर फार नाही, पल्स मोडवर 1-2 वेळा टुकटुक केलं की झालं, मसाला आपला तयार झाला आहे. अरे बघा, मस्त मसाला तयार झाला, असा जाडसर ठेवला आहे. तर मसाला करायला किती वेळ लागला? 1 मिनिटामध्ये तयार झाला. भेंडी तर आधीच कापून ठेवली आहे, फोडणी देऊया. आता फोडणी तर द्यायची आहे, पण फोडणी देण्याच्या आधी भेंडी भाजणं गरजेचं आहे. भेंडी भाजता भाजताच बऱ्यापैकी शिजून जाते, त्यामुळं परत फोडणीमध्ये वेगळी खूप शिजवण्याची गरज नाही. पण भेंडी आधी जर भाजून घेतली ना तर चव खूप चांगली लागते, चिकटपणा, गिळगिळीतपणा सगळा निघून जातो. तर कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये चमचाभर तेल घेऊ. तेल गरम झालं, यामध्ये घालायची भेंडी. आता आपण गॅस मोठाच ठेवायचा आणि भेंडी चांगली गिळगिळीतपणा जाईपर्यंत भाजून घ्यायची. तर लक्षात घ्या, भेंडी कधीच बारीक गॅसवर भाजायची नाही, मोठ्या आचेवर भाजायची, म्हणजे तो गिळगिळीतपणा पटकन निघून जातो. तुम्ही जर बारीकच ठेवली ना, तो जास्त सुटत जातो आणि भेंडी जास्त चिकट होत जाईल किंवा जास्त वेळ लागेल. त्यामुळे मोठ्या गॅसवरच याला एक 5-6 मिनटं तरी भाजूया. आणि हे बघा, भेंडी मस्त भाजली गेलेली आहे. भेंडीची किनार अशी काळी झाली, चिकटपणा सगळा गेला. भेंडी काढून घेऊया. आणि आता त्याच कढईमध्ये फोडणी करू. आधी 1 चमचा आणि आता साधारण 1-1.5 चमचा तेल तापवूया. तेल गरम झालं, यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी. मोहरी तडतडली, पाव चमचा हिंग घालूया, थोडासा कढीपत्ता, तयार केलेला मसाला घालूया आणि याला 2 मिनटं मंद आचेवर परतूया. मसाल्याचा मस्त घमघमाट येतोय. मसाला 2च मिनिटं मंद आचेवर परतला. आता घालूया हळद, पाव चमचा, थोडीशी कोथिंबीर, याला मिसळायचं आहे आणि घालूया भाजून घेतलेली भेंडी. चवीपुरतं मीठ. चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा, 2 मिनटं याला मस्त परतून घेतलं. आता याच्यावर झाकण ठेवायचं. 2च मिनिटांची वाफ काढायची, 2 पण नाही, अगदी 1 ते 1.5 मिनिटाची वाफ काढायची, भेंडी तयार होईल. 2च मिनिटांची वाफ काढली, बघूया. आणि हे घ्या, ही मस्त अशी मसाला भेंडी तयार झाली आहे. चिरलेली कोथिंबीर घालूया, याला मिसळून घेऊ आणि गॅस बंद करू. आपली ही मस्त मसाला भेंडी तयार झाली. बघितलं किती सोपी आहे. भेंडी भाजायची, मसाला करायचा, फोडणीमध्ये मसाला आणि भेंडी घातली, एक वाफ काढली की झालं. तर अशा प्रकारे आपली ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे. आता मी चपाती करणार आहे आणि त्यानंतर आपण त्याच तव्यावर पटकन असं मुगाचं आणि ज्वारीचं धिरडं करूया. आता चपात्या तर काही करताना दाखवणार नाही, धिरडं कसं करायचं ते सांगते. तर आपली भेंडी तयार झाली आहे. आता लगोलग आपण मूग आणि ज्वारीचं धिरडं करूया. हे धिरडं करताना आपण ज्वारीचं पीठ आणि मोड आलेले मूग वापरतो, त्यामुळं पौष्टिक किती आहे तुम्ही विचार करा आणि चवीला पण खूप मस्त लागतात. मी तर ना धिरडी, डोसे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्राय करत असते. चवीला छान लागतात आणि थोडंसं काहीतरी वेगळं. तर इथं मी 1 वाटी मोड आलेले हिरवे मूग घेतले. याऐवजी तुम्ही दुसरं कोणतंही कडधान्य वापरलं तरी चालेल.
हे मिक्सरमध्ये काढलं. यामध्ये घालूया 2 हिरव्या मिरच्या, इंचभर आलं आणि अर्धा चमचा ओवा. याला जाडसर वाटूया. याला आपण थोडंसं जाडसर वाटायचं म्हणजे ना त्या धिरड्यामध्ये असे थोडं थोडं ताटाला जाडजाड कण लागतात, छान लागतील. पण तुम्हाला तसं नको आहे तर तुम्ही थोडंसं पाणी घालून एकदम बारीक वाटलं तरी चालणार आहे. रेगा याला असं जाडसर वाटून घेतलंय. आता याला एका भांड्यामध्ये काढूया. आता यामध्ये घालू 1 वाटी ज्वारीचं पीठ, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा धणेपूड आणि मीठ चवीपुरतं. याला मिसळून घेऊ. आता थोडं थोडं पाणी घालायचं. गुठळ्या मोडत मोडत याचं डोशासारखं बॅटर करायचं. तर पाणी थोडं थोडं घालायचं म्हणजे गुठळ्या व्यवस्थित मोडता येतात. आणि मग एकदा गुठळ्या मोडल्या की पाहिजे तसं पाणी घालून पातळ करायचं. आता इथं मी फक्त ज्वारीचं पीठ वापरलं आहे. तुम्हाला हवं तर थोडंसं त्याच्यातच बेसन घातलं तरी चालेल, 1-2 चमचे, किंवा तांदळाची पिठी घातली तरी चालेल. म्हणजे धिरडं अजून कुरकुरीत होईल आणि थोडीशी वेगळी चव येईल. मी फक्त ज्वारीच्या पिठात करते आहे. थंडी असेल तर तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता. हे बघा असं पातळ करून घेतलेलं आहे. आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता एक 5-10 मिनटं झाकून ठेवलं तरी चालेल किंवा लगेच तुम्ही धिरडं करायला घेतलं तरी चालेल. सरळ काय करायचं, करून घ्यायचं, चपात्या करायच्या आणि लगेच त्याच तव्यावर धिरडं करायचं. मी आता लगेच करायला घेते. आता तवा गरम करायला ठेवला आहे. त्याच्यावर आपण थोडंसं तेल घालूया. तेल पुसून घ्यायचं आहे. आता मी मुलांना डब्यात द्यायचं म्हणून छोटी छोटी धिरडी करणार आहे. बस एवढीच. याला थोडंसं कडेने सुकलं ना की थोडं तेल सोडायचं आणि यावर झाकून याला थोडा वेळ असंच ठेवूया. आता मंद आचेवर याला ठेवून देऊ. इथं मी सोडा वगैरे काहीच घातलं नाही, पण तुम्हाला आणखीन छान जाळी पाहिजे किंवा अजून कुरकुरीत हवं आहे तर थोडासा यावेळी करताना ना 1-2 चिमूट सोडा या पिठामध्ये घातला तरी चालतो. मी बिना सोड्याचे करते. अर्धा 1 मिनिट याला ठेवलं होतं. वरची बाजू बघा सुकलेली आहे. थोडंसं तेल घालूया वरून आणि याला उलटून घेऊ. मस्त. तर धिरडी आहेत ना ही कधीही सुरुवातीला मंद आचेवर शेकायची आणि भाजून होत आली म्हणजे जवळपास 90% भाजलं गेलं की गॅस मोठा करायचा. म्हणजे वरून अशी छान खरपूस होतात, आतून मऊ राहतात. तर दोन्ही बाजूने मी आता याला मंद आचेवर भाजलं. आता गॅस मोठा करते आणि याला मस्त खरपूस भाजून घेणार आहे. तर दोन्ही बाजूने छान खरपूस भाजलं. काढून घेऊया. तर मी डब्यामध्ये 3 किंवा 4 देईन. मनस्वीला 2 आणि जर पार्थ असेल तर मी 4 देते कारण छोटी छोटी आहेत ना म्हणून. तुम्हाला जर अगदी एवढं छोटं छोटं द्यायचं नाही आहे, एकच मोठं केलं तरी चालणार आहे. बाकीची पण आपण अशीच करूया. आणि अजून एक म्हणजे तुम्हाला जर एकदम अशी पातळ कुरकुरीत धिरडी पाहिजेत ना तर आणखी थोडंसं पाणी घालून पातळ करा. जास्त पातळ पसरवा. तसं केलं तरी चालेल. जसं आपल्याला आवडतं तसं याला करता येतं. आणि हे घ्या आपण याला हे खरपूस भाजून घेतलंय. थोडंसं गार झालं की मग आपण डबे भरून घेऊया. तर अशा पद्धतीने आपले दोन्हीही डबे तयार झाले. मस्त अशी भेंडी आणि मिनी उत्तप्पा किंवा तुम्ही याला डोसा म्हणू शकता, जे हवं ते नाव देऊ शकता. तर तुम्हाला जर ही सिरीज अशीच आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. काही वेगळं बघायचं तर कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.